ओम श्री बाळूमामा नमो नमः. बाळूमामा म्हणतात, तुला तुझ्या आयुष्यामध्ये आता लवकरच मोठी गोड आनंदाची बातमी मिळणार आहे, ज्यामुळे तू आनंदी होशील. श्री बाळूमामांचे तुम्ही नामस्मरण केल्यानंतर तुमचे आयुष्य आनंदी नक्कीच होऊन जाते. आणि जो व्यक्ती भगवंतांना आपला किमतीचा वेळ देत असतो, त्याच्या आयुष्यामध्ये त्याला कधीच कोणत्या गोष्टीची कमतरता भासत नाही. आज हा संदेश जर तुमच्याही समोर आलेला असेल तर चुकूनही तुम्ही आजच्या या संदेशाला पाहून दुर्लक्षित करू नका. तुम्ही आजचा हा संदेश दुर्लक्षित न करता पूर्ण वेळ देऊन ऐकलात तर तुम्हाला आयुष्यामध्ये मोठा चमत्कार घडताना तुम्ही पाहाल. म्हणूनच 15 मिनिटाच्या पुढे कितीही वेळ देऊन आपण आजचा हा संदेश जरूर ऐकावा. श्री बाळूमामा म्हणतात, जीवनात 2च वाक्य लक्षात ठेव. तुझ्या मनाप्रमाणे झाले तर ती माझी कृपा, आणि तुझ्या मनाविरुद्ध झाले तर ती झाली माझी इच्छा. दोन्हीमध्ये तुम्हा प्रत्येक भक्तांना समाधान नक्कीच मिळणार. म्हणून आयुष्यामध्ये जे जे घडत आहे ते प्रत्येक गोष्ट बाळूमामांच्या इच्छेनुसार तुमच्या आयुष्यामध्ये घडतात. म्हणून तुम्ही आता तुमची काळजी चिंता करणं सोडून द्या. नाम घेतले की संकटे येणार नाहीत, पैशाचा ढीग पडेल असे नाही, परंतु पैशाने जे तुम्हाला सुख मिळणार नाही ते समाधान श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नामस्मरणाने तुम्हाला मिळेल. तुमची सगळी धडपड समाधान मिळवण्यासाठी आहे. तेव्हा कायम श्री बाळूमामा यांचे नामस्मरण करा, त्यांचे नाम जपा आणि समाधानाचा तुम्ही मोठा अनुभव घ्या. विश्वास ठेवा, बाळूमामांची योजना सर्वोत्तम असते. कधी कधी प्रसंग कठीण असतात, जे तेव्हा शांतपणे बाळूमामा तुमच्यासाठी काहीतरी उत्तम मात्र नक्कीच करीत असतात. म्हणून आपण नेहमी मामांवरती विश्वास ठेवावा. जपणं आणि साठवणं यात फार मोठं अंतर नक्कीच असतं. साठवलेली जाते ती म्हणजे संपत्ती, आणि जपली जातात ती म्हणजे आपली माणसं. अभिमानाला कधी तुमच्या मनाच्या घरात तुम्ही येऊ देऊ नका, आणि स्वाभिमानाला कधी मनाच्या घरातून बाहेर तुम्ही काढू नका. त्याचे कारण असे आहे, अभिमान तुम्हाला कधीच प्रगती करू देणार नाही, आणि स्वाभिमान तुम्हाला कधीच अधोगतीकडे घेऊन जाऊ देणार नाही. मृत्यू कधी कुणाचा कसा येईल हे तर आपण कधी सांगू शकत नाही. म्हणून जे मिळाले आयुष्य ते भरभरून जगणे हेच खरं आयुष्य. माझं तुझं काय नक्कीच हे धन आहे परक्यांचं. बाळूमामांचा आशीर्वाद सदैव तुम्हा आम्हा प्रत्येकांच्या पाठीशी आहे. मित्रांनो, अर्थाचा अर्थ जाणून न घेता अनर्थ करणाऱ्या लोकांच्या नादी लागून वेळ फुकट घालवण्यापेक्षा त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेले कधीही नक्कीच उत्तम आहे. मी कोणालाही चमत्कार करण्याचा अधिकार दिला नाही, ना माझी जागा घेण्याचा अधिकार मी दिला आहे. मामा म्हणतात, कोणी जर असे करत असेल तर इतकंच तुम्ही लक्षात ठेवा की माझ्या दरबारात चुकीला माफी नाही. मी प्रत्येक भक्ताला त्याच्या भक्तीनुसार प्रचिती देत असतो. पण आयुष्यामध्ये चमत्कार घडणे, मोठ्या मोठ्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होणे हे तर तुमच्या कर्मानुसार आहे, आणि तुमचे कर्म तुमच्या मनानुसार घडत असते, तुमच्या विचारांनुसार घडत असतात. आणि तुम्हाला उत्तम विचार मात्र अशाच बाळूमामांच्या सुंदर आणि गोड संदेशाद्वारे मिळत असतात. बाळूमामांची केलेली कोणतीच सेवा कधी वाया मात्र जात नाही. बाळूमामा तुम्हाला तेच देतात. अर्थात काही वेळा उशीर होईल, पण सेवेचे फळ नक्कीच तुम्हाला मिळणारच. निस्वार्थी वृत्तीने केलेली सेवा गुरुमाऊली तुम्हाला नेहमी नक्कीच भरपूर जास्त देत असतात, आणि त्यांसाठीही प्रिय असते. मित्रांनो, कोणतीही कारण असू द्यात, वेळेमध्ये नक्कीच वेळ चांगली असो अथवा तुमची वेळ वाईट असो, प्रत्येक वेळेमध्ये आपण मात्र आनंदी राहून हे आयुष्य जगावं. आयुष्य हे एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुख दुःखाच्या फ्लॅटांवर थांबते, आणि आपल्याला अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर
उतरवायला मात्र भाग पाडत असते. शांत राहा, काही इथे तुमचे नाही आणि काही तुमचे राहणार नाही. जेवढं भगवंतांनी दिलेले आहेत तुम्हाला, बस त्यामध्ये तुम्ही आनंदी राहून हे आयुष्य जगून तरी पहा. नक्कीच जेवढं मिळालं आहे त्यामध्ये एकदा जरी मनुष्याने आनंदी राहून जगले तर नक्कीच त्याला कधी कोणत्या प्रकारचे दुःख मात्र होणार नाही. धनाने नाही तर मनाने आपण श्रीमंत व्हावे. कारण मंदिरावर कलश जरी सोन्याचा असला तरी नतमस्तक दगडाच्या पायरीवरच आपल्याला व्हावे लागते. माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, परंतु माणुसकी ही ठराविक नक्कीच ठिकाणीच जन्म घेते व माणुसकी जेथे जन्म घेते तेथे परमेश्वरांचे वास्तव्य असते. चुकीची संगत त्या कोळशासारखी आहे, जो गरम असला तर हात भाजतो आणि थंड असला तर मग मात्र आपला हात काळा करीत असतो. गुरु कधीही आपल्याला करावे लागत नाहीत, ते जन्मोजन्मी आपण प्रत्येकांच्या सोबतच असतात. आपल्यातील शिष्य मात्र जागा होणं इतकंच मात्र गरजेचं आहे. बोलताना शब्दांमध्ये धार नाही तर आधार मात्र नक्कीच असला पाहिजे. कारण धारेचे शब्द मन कापतात आणि आधाराचे शब्द आपले मात्र मन जिंकत असतात. नका सोडू गुरु माऊली माझा हात, द्या मज सदैव तुम्ही तुमच्या मायेची साथ. द्यावा आता आधार मजशी, मागणे माझे हेच तुम्हा आता मात्र पायांशी. निघू दे मनातले भय, असा दिन उजलू दे. निरागस तुझ्या लेकरांना मायेची साथ मिळू दे. असलेल्या परिस्थितीत सुखाने जगाची सवय माणसाला लागली की नसलेल्या गोष्टींचं दुःख कधी देखील जाणवत नसते. हे एक मोठं सत्य आहे. तुम्हीच बाळूमामांचे चिंतन करा, तुमची चिंता हे गुरुमाऊली करतील. आपण ज्या कर्माने दुसऱ्याला छळतो त्याच कर्माने आपला सर्वनाश होतो. किती ताकद पैसा तुमच्याकडे असू द्यात, म्हणून नक्कीच वाटेल त्याला मनाला लागेल असे काही बोलून तुम्ही दुखावू नका. कारण नियती मात्र बदला नक्कीच घेते. पैसे माणसाला वर घेऊन जाऊ शकतात, पण माणूस पैशाला कधीच वर घेऊन जाऊ शकणार नाही. पैशांचा संग्रह करण्यापेक्षा माणसांचा संग्रह तुम्ही करा. कारण पैसा अर्थात पैशापेक्षा माणसांचे मूळ हे प्रथम अनमोल आहे. भगवंत कधी कुणाचे वाईट करत नाही, पण भगवंतांमध्ये एक खोड आहे. दुसऱ्यांचे वाईट करणाऱ्यांना मात्र व्याजासकट वसूल केल्याशिवाय सोडते नाही. हे नेहमी लक्षात ठेवा. जे आपण दुसऱ्यांना देत असतो तेच आपल्याला परत मिळतं. मग ते आनंद असो, प्रेम असो किंवा आपले एखादे दुःख असो. आयुष्याचा प्रवास अर्थात आयुष्य म्हणजे असतो एक प्रवास जो सुरू होतो आपल्या जन्मापासून आणि कदाचित मरणानंतरही संपत नाही. अनेक उन्हाळे पावसाळे पाहायला मिळतात या प्रवासात. काही सुखाचे क्षण अनुभवायला मिळतात तर काही कायमचा धडा शिकवून जातात. काही स्वप्ने नकळतपणे पाहिली जातात तर काही जाणून बुजून पण अनेकदा. त्यातली काही स्वप्ने आपले अर्धवटच राहून जातात. अशा या प्रवासाच्या पुस्तकात काही पाने नकळत जोडली जातावर अर्थात जातात तर काही कोरीच राहून जातात आणि मग शेवटी या कोऱ्या कागदाचे तयार होते वेळेचे पुस्तक, ज्याला आपण नाव देतो आयुष्याचे पुस्तक. उगाची भीतोसी भय तुझे पळू दे. जेवढं तुम्ही भ्याल तेवढं तुम्ही मात्र अजून जास्त चिंतेमध्ये राहाल. म्हणूनच आपण खरोखर चिंता मात्र सोडून द्यावी आणि भगवंतांचे नामस्मरण आता मात्र निस्वार्थ मनाने करण्यास सुरुवात करावी. भगवंत म्हणतात, बाळा तुझी चिंता व्यर्थ आहे, कारण तुझ्या पाठीशी प्रत्यक्ष ब्रह्मांड नायक आहेत. एकदा मनापासून मला हाक मारून तर बघ. तुझ्या हाकेला नाही धावून आलो तर नक्कीच तू मग मला बोल. जेव्हा तुम्ही अडचणीत असाल तेव्हा तुम्ही प्रामाणिक राहा. जेव्हा तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा तुम्ही साधे राहावे. नक्कीच जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील राहावं. जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा अगदी शांत राहावे. यालाच आयुष्याचे सुयोग्य व्यवस्थापन असे म्हणतात. दुःखात बाळूमामा, सुखात बाळूमामा, दुःखानंतर सुखाचे आहाट हे गुरु माऊली. प्रारंभ बाळूमामा, अंत बाळूमामा, प्रत्येक क्षणी हे गुरु माऊली. नक्कीच मित्रांनो, प्रारब्ध म्हणजे नशीब किंवा भाग्य असा याचा अर्थ कधीच होत नसतो.
अर्थात आपण आपल्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून आणि आपल्या कृतीतूनच आपण आपले प्रारब्ध घडवत असतो. कर्म हे सर्वश्रेष्ठ असते. आपले कर्म जर चांगली असतील तर प्रारब्ध निश्चितच चांगला घडतो. नक्कीच. म्हणूनच आपण प्रथम कर्म आपले उत्तम करावे. भगवंत म्हणतात, मी शरीराने तुला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन आणि सदैव तुमचे रक्षण करील. हा माझा तुम्हाला मोठा एक नक्कीच आशीर्वाद आहे. नक्कीच संत तुकाराम महाराजांनी सहज लिहिता लिहिता किती छान लिहून ठेवले आहेत. एकदा नक्कीच ऐका. संत तुकाराम महाराज म्हणतात, बोलावे खरे बोलावे बरे, कोणाच्याही मनावर पाडू नये चरे. थोडक्यात समजणे, थोडक्यात समजावणे. शब्दांमुळे दंगल तर शब्दांमुळे मंगल. शब्दांचे हे जंगल जागृत राहावं. जिभेवर ताबा सर्व सुख दाता, पाणी वाणी नाणे कधीही नासू नये. प्रेमळ मित्रांनो, प्रथम मात्र समजून घ्या, मातीत पडलेली साखर मुंगीच खाऊ शकते. हत्तीत ते सामर्थ्य नसतं. म्हणून लहान लोकांना कधीच लहान अर्थात समजून अहंकाराने तुम्ही तुमची मान उंचावू नका. कारण जिंकणारे सुद्धा सुवर्णपद मान वाकूनच घेतात. एवढं मात्र समजून घ्यावं. क्षणभराच्या सुखासाठी कोणाचा विश्वासघात होईल असे मात्र तुम्ही कधीच काही वागू नका. माणूस म्हणून जन्माला आलेला आहात. लाख मोलाची माणुसकी मात्र कधीही तुम्ही सोडू नका. मनुष्य फक्त ब्रह्मजीवन जगतो. हा माझा, तो माझा, माझ्या जवळचे माझे. खरं तर फक्त तुमची वेळ आहे आणि ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे, नाहीतर सर्व तुमचे जवळचे असून सुद्धा दूरचे असतात. हेच आयुष्याचे एक मोठे सत्य आहे. मित्रांनो, जीवनात एकच करा, स्वतःचे नाव कमवण्यासाठी दुसऱ्याचे नाव कधीही तुम्ही खराब करू नका. संकटात जेव्हा आपण एकटेच प्रयत्न करीत असतो तेव्हा समजून जायचं की नक्कीच गुरुमाऊली आपल्या पाठीशी आहेत आणि तेच लढण्यासाठी आपण प्रत्येकाला प्रेरणा मात्र देत आहेत. मनापासून बाळूमामांना शरण जाणाऱ्या भक्ताच्या पाठीशी बाळूमामा सदैव नक्कीच असतात. भगवंत म्हणतात, जो माझा हात पकडतो त्याला आयुष्यभर कोणाचे पाय धरण्याची मात्र गरज भासत नाही. उद्याची काळजी करू नका. ज्या भगवंताने आजपर्यंत तुम्हाला सांभाळले तो उद्याही तुम्हाला नक्कीच सांभाळतील. वृत्ती स्वच्छ आणि उद्दिष्ट योग्य असेल तर कोणत्या न कोणत्या रूपात भगवंत मात्र आपल्याला मदत नक्कीच करतो. षडयंत्र करून मिळवलेलं सिंहासन कायमच डळमळीत नक्कीच असतं. या जगात नाते तर सर्वच जोडतात, पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त मात्र प्रथम नक्कीच किंमत असते. मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही स्मरणामध्ये ठेवा, ते म्हणजे भगवंतांवर एवढा तुम्ही विश्वास आणि भरोसा ठेवा की संकटात तुम्ही असाल आणि तुमची चिंता नक्कीच त्या भगवंतांना असेल. घरातून बाहेर जाताना हुशार बनून आपण जावे, कारण जग एक प्रकारचे बाजार आहे. परंतु घरी जाताना एक हृदय घेऊन जा, कारण तिथे एक कुटुंब आहे. जगातील सर्वात मौल्यवान रत्न म्हणजे आपली मेहनत आहे आणि आयुष्यातील सर्वोत्तम साथीदार म्हणजे आपला आत्मविश्वास आहे. न मागता वाट्याला आलेल्या चांगल्या माणसांचे महत्त्व त्यांनी नक्कीच पाठ फिरवल्याशिवाय आपल्याला समजत नसतात. समजून घ्या, अनोळखी माणसे जर सोडाच, पण रक्ताचे नाते सुद्धा संकटात तुमची साथ सोडून देतात. अशा वेळी फक्त हे गुरुमाऊलीच आपल्या भक्ताच्या पाठीशी प्रथम उभे राहतात. हे एक मोठे दिव्य सत्य आहे. गुरुमाऊली माझ्या नशिबात पुढे काय वाढून ठेवले हे मला मात्र माहिती नाही, पण डोक्यावर तुमचा हात आणि प्रयत्नांना तुमची साथ कायम अशीच राहू द्या. बस एवढंच मी तुमच्या नक्कीच चरणाशी मागणी करतो. शुद्ध अंतकरण ठेवून जर आपण भगवंतांचे नाम घेतले तर भगवंतांच्या कृपेचा अनुभव नक्कीच येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते. नामानेच मन अंतरात नक्कीच प्रवेश करून स्थिर बनते. नामाने काळजी वाटणे नाहीसे होते आणि मग तळमळी आपोआप आपली निघून जाते. श्रीमंतीचा माज, गरिबीची लाज कधीच तुम्ही करू नका, कारण वेळ कशी येईल हे मात्र कधी देखील सांगता येणार नाही. बस एवढेच एक मोठे सत्य मात्र नक्कीच आहे. मित्रांनो, चहाचा कप घेऊन तुम्ही खिडकीत बसलेले असतात. अवतीभोवती पाहत हळू चहाचा गुटखा घेताना तुमच्या मात्र लक्षात येतं, आयच्या साखरच घालायला विसरलो की काय. पुन्हा जाऊन साखर घालायला कंटाळा आलेला तुम्ही कसा बसा तो
नक्कीच कडू चहा संपवता नजरेस पडतोच, अर्थात नजरेस पडते ते म्हणजे कपाच्या तलांशी बसलेली न विघरलेली साखर. आयुष्य देखील असंच असतं. चुकाचे क्षण तुमच्या अवतीभोवती नक्कीच असतात. त्यांच्याकडे जरा डोळासपणे बघायला तुम्ही शिकलं पाहिजे. एखाद्याशी हसता हसता तितक्याच हक्कानं रुसता देखील आलं पाहिजे. समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद पुसता आलं पाहिजे. मान अपमान मैत्रीत काहीच नसतं. आपल्याला फक्त समोरच्याच्या हृदयात राहता मात्र योग्य पद्धतीने आलं पाहिजे. नामस्मरणाच्या माध्यमातून परमेश्वरांची कायम जोडून घेतले की बाहेरच्या त्रासदायक घटनांचा परिणाम आपल्या शरीरावर कधी देखील होऊ शकत नाही. तुम्ही मनापासून इतरांचं भलं व्हावं ही तुमच्या मनामध्ये जरी इच्छा असली आणि मनात आणली तरी सुख तुमच्या घरी मात्र पाणी भरेल. एवढं नक्कीच मित्रांनो, जिथे नक्कीच बाळूमामाचे पाय तिथे न्यून काय. भगवंत नेहमी आपल्या पाठीशी आहेत. बस एवढंच आपण आपल्या मनाला सांगावे. नक्कीच हे देखील तुम्ही समजून मात्र घेतलं पाहिजे. बाकी आयुष्यामध्ये काही हो अथवा न हो, परंतु आपण कधीही घाईघाईने कोणतेच निर्णय नक्कीच घेऊ नये. कारण आयुष्यामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही विचार करीता त्या पद्धतीनेच तुमचे हे आयुष्य घडते. पाणी आयुष्यभर झाडाला मोठं करतं. म्हणूनच की काय पाणी लाकडाला कधीच बुडू देत नाही. अगदी आपल्या आई वडिलांसारखं. हे नक्कीच खरे. हवेला गंध, पाण्याला रंग आणि आठवणींना अंत मात्र नक्कीच नसतो. समजून घ्या. तुम्ही स्वतःची पाठी कधी थोपटू शकत नाही आणि स्वतःला लाथी कधी मारू शकणार नाही. म्हणूनच माणसाच्या जीवनात हितचिंतकांचे आणि निंदकांचे जास्तीत जास्त प्रमाणात आवश्यकता असते. एवढं मात्र नक्कीच आशा आणि विश्वास कधीही चुकीचे नसतात. फक्त ते आपल्यावर अवलंबून नसतात की आपण आशा कोणाकडून करायची आणि विश्वास आपण नक्कीच कोणावरती ठेवायचा. बाकी प्रेमळ मित्रांनो, चुकीचं वागणाऱ्याला एक वेळ चुकीची जाणीव आपण करून द्यावी. कदाचित तो आपली चूक सुधारून चांगलं वागू लागेल. मात्र गद्दारी करणाऱ्याला मात्र कधीच माफी देऊ नका. कारण तो एक ना एक दिवस पाठीत खंजीर मात्र खुपसणारच. हे कटू सत्य आहे. श्री संत सद्गुरू बाळूमामा नक्कीच आपण प्रत्येकाला साथ देतच असतात. न मागता देणारे पण बाळूमामाच. क्षण क्षणाला सोबत असतात ते म्हणजे गुरु माऊलीच. न सांगता मनातील भाव जाणणारे देखील हे गुरु माऊलीच आहेत. आणि मनाला खंबीर आधार देतात ते देखील हे गुरु माऊलीच आहेत. शेवटच्या श्वासापर्यंत एकटं कधी सोडत नाहीत हे देखील आपले गुरु माऊलीच आहेत. आणि आपले ओंजर अपूर्ण पडेल असे कृपाशीर्वाद देणारे देखील बाळूमामाच आहेत. आणि आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात ते देखील हे गुरु माऊलीच आहेत. फक्त आपल्याला मात्र त्यांचे नामस्मरण करायचे आहे. आणि नामस्मरण अर्थात भगवंतांची भक्ती करण्यापूर्वी प्रत्येकाने प्रथम आपले मात्र कर्म नक्कीच पाहावे. कारण प्रेमळ मित्रांनो, स्वतः भगवंत म्हणतात, तुम्ही माझी भक्ती किती जरी मनाने केली, कितीही तुम्ही माझ्या पुढे नैवेद्य ठेवला, कितीही तुम्ही नक्कीच मोठ्या मोठ्या गोष्टी केल्यात, तरी भगवंत तुमच्यावर प्रसन्न तेव्हाच होईल जेव्हा तुमचे कर्म उत्तम असतील. म्हणून आपण प्रत्येकाने प्रथम कर्म मात्र उत्तम केले पाहिजेत. कारण ज्याचे जसे कर्म तसे त्याचे आयुष्य असेल. बस एवढेच आपण समजून घ्यावे. आणि आयुष्याच्या प्रवासामध्ये नेहमी आपण प्रत्येकाने आनंदी मात्र नक्कीच राहावे. बस आनंदी राहून हे तुम्ही आयुष्य जगा. कारण कोणत्या गोष्टी कशा आपल्या आयुष्यामध्ये घडत आहेत या मात्र गोष्टींची काही देखील नक्कीच सत्यता नाही. परंतु प्रेमळ मित्रांनो, जी गोष्ट तुमच्यासाठी सध्या आयुष्यात अर्थात भगवंतांनी तुम्हाला सध्या जे दिलेले आहे ते मात्र तुमच्यासाठी बस उत्तम आहे. एवढं मानून आपल्याला जे मिळाले त्यामध्ये आपण मात्र नक्कीच आनंदी राहून हे आयुष्य जगावे. आजच्या या युगामध्ये नक्कीच जे घडते त्या प्रत्येक गोष्टी उत्तमच घडत आहेत. तुम्ही जर नेहमी चिंता करीत असाल तर मग मात्र तुमची ती चिंता करणं नक्कीच अयोग्य आहे. प्रेमळ मित्रांनो, चिंता करण्यापेक्षा प्रथम मात्र आपण प्रत्येकाने भगवंतांचे चिंतन करावे. आयुष्यामध्ये जेवढं तुम्ही गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये आता मात्र
योग्य पद्धतीने मिळणार. जर तुम्ही अजूनही हा संदेश ऐकत असाल तर मी तुमच्या मनापासून आभार मानतो. प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या तुम्ही तुमच्या या आयुष्याला, कारण आयुष्याचा प्रवास हा असाच असतो. आयुष्यामध्ये कधी सुख, कधी दुःख, कधी आनंद, कधी कोणता क्षण येईल याची मात्र मुळीच कसलीही जाणीव आपल्याला नसते. पण जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कायम आनंदी राहून हे तुमचं आयुष्य जगलात तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये योग्य पद्धतीने हे आयुष्य जगू शकाल. जर अजूनही तुम्ही चिंता करीत असाल, अजूनही तुम्ही काळजी करत असाल तर नक्कीच तुमची ती काळजी करणं अयोग्य आहे. प्रेमळ मित्रांनो, काहीही ते तुमचे नाही आणि काहीही ते तुमचे राहणार नाही. जेवढ्या गोष्टी तुम्ही गमावलेल्या आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला आता भगवंत नक्कीच देणार आहेत. बस भगवंतांची भक्ती करा. गुरुमाऊली म्हणतात, शांत राहा, लवकरच तुझ्या आयुष्यामध्ये मोठे चमत्कार घडणार आहेत आणि ज्याची तू आशा सोडलेली होतीस तीच मोठी गोड बातमी लवकरच तुला मिळणार आहे. म्हणून जर अजूनही तुम्ही चिंता आणि काळजी करत असाल तर ती तुम्ही तुमची चिंता आणि काळजी करणं नक्कीच सोडून द्यावे आणि नक्कीच भगवंतांच्या चरणाशी नम्रपणे राहून आपण प्रत्येकाने वागावे. जो बाळूमामांच्या चरणाशी नक्कीच उत्तम राहतो, भगवंत मात्र त्याच्या पाठीशी भक्कमपणे राहतात. बाकी मनुष्याने जितका प्रमाणात स्वार्थ मनुष्य मनामध्ये ठेवेल तितकेच तो त्याच्या आयुष्यामध्ये दुःखी राहून हे त्याचे मात्र आयुष्य नक्कीच जगावे. प्रथम मात्र तुम्ही समजून घ्या, ते म्हणजे आयुष्यामध्ये जेवढं मिळते त्यामध्ये प्रथम मात्र आपण आनंदी राहावे. काहीही ते तुमचे नाही आणि काहीही ते तुमचे राहणार नाही. बस शांत राहून आयुष्य जगावे आणि नेहमी प्रत्येकाने उत्तम कर्म मात्र नक्कीच करावे. आजचा हा संदेश तुम्ही पुढे नक्कीच ऐका. प्रेमळ मित्रांनो, प्रथम मात्र तुम्ही समजून घ्या, ते म्हणजे काहीही देखील झाले तरी खरोखर आपली चिंता प्रत्यक्ष व्यर्थ आहे. कारण जितकी जास्त तुम्ही चिंता करणार आहात त्यापेक्षा जास्त प्रमाणात तुमची चिंता ती वाढणार आहे. म्हणून आपण प्रत्येकाने नेहमी चिंता आणि काळजी करण्यापेक्षा आपण प्रत्येकाने प्रथम भगवंतांचे नामस्मरण मात्र करण्याकडे नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. बस एवढीच एक गोष्ट तुम्हाला मात्र लक्षात ठेवायची आहे. आयुष्याच्या या प्रवासामध्ये एकच गोष्ट लक्षामध्ये ठेवायची असते, ते म्हणजे जेवढा आपण गमावलेले आहोत त्यापेक्षा जास्त आपल्याला भगवंत नक्कीच देतील. म्हणून जर अजूनही तुम्ही चिंता करीत असाल तर नक्कीच आपण ते चिंता सोडून द्यावे. बस एवढंच आपण प्रत्येकाने समजून मात्र घेतलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, तुमचा पराभव हा प्रथम तुमच्या मनामध्ये होतो. म्हणून जर तुम्ही तुमच्या मनाला सकारात्मक ठेवत नसाल तर तुमचा मात्र आता पराभव नक्कीच होणार. प्रथम आपण आपली चिंता सोडून द्यावी. आपण प्रथम भगवंतांचे योग्य पद्धतीने नामस्मरण करण्यास मात्र नक्कीच सुरुवात करावी. आजच्या या युगामध्ये जो व्यक्ती भगवंतांची भक्ती निस्वार्थ मनाने करीतो त्याच्या आयुष्यामध्ये काहीही झाले तरी देखील भगवंत मात्र त्याच्या नक्कीच पाठीशी असतात. म्हणून प्रथम आपण प्रत्येकाने नक्कीच आनंदी राहून हे आयुष्य योग्य पद्धतीने जगायला शिकलं पाहिजे. आयुष्याच्या प्रवासात काहीही नक्कीच होऊ शकतं. म्हणून आपण प्रत्येकाने प्रथम मात्र योग्य पद्धतीने जगा. कसं असतं, आयुष्यामध्ये काही देखील मनासारखं घडत नसतं. जे तुम्ही तुमच्या मनामध्ये ठरवलेलं आहे ते मात्र प्रत्यक्षात कधी घडणार असं मात्र काहीच नाही. पण जेवढं सध्या तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहे आणि जेवढं सध्या तुम्हाला भगवंत देत आहेत आणि जेवढं सध्या तुम्हाला मिळत आहे त्यामध्ये तुम्ही मात्र नेहमी आनंदी राहायला शिका. कारण जे भगवंत आपल्याला देत असतात ते मात्र उत्तमच देत असतात. बस एवढंच आपण प्रत्येकाने समजावे आणि नेहमी आनंदी राहून हे नक्कीच आपण आपले आयुष्य जगावे. सुरुवात नेहमी छोटी करावी पण शेवट हा मात्र नक्कीच एक सोहळा बनला पाहिजे. आयुष्यामध्ये सावकाश चला, काही हरकत नाही, पण चालताना असे चालायचे की आपल्या कर्तृत्वाचे आणि
मनमिळावू स्वभावाचे, आत्मिक समाधान लाभलेल्या मनाचे आणि देदीप्यमान यशाचे सोनपावले सदैव मागे मात्र उमटली पाहिजेत. बस तेवढंच आपण लक्षामध्ये ठेवायचे. भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते, भगवंत कळायला श्रद्धा लागते आणि माणूस कळायला फक्त माणुसकी लागते. प्रेमळ मित्रांनो, आपण 3 गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. प्रथम म्हणजे आपले आचरण, अगदी ते आपण शुद्ध ठेवावे. दुसरे म्हणजे नामाला कधीही सोडू नये आणि तिसरे म्हणजे माझा सांभाळ करणारा कुणीतरी म्हणजेच आपले गुरु माऊली आहेत ही जाणीव आपण आपल्या मनी सदैव जागरूक ठेवावे. बस एवढ्याच गोष्टी तुम्हा प्रत्येकाला नेहमी स्मरणामध्ये ठेवायच्या आहेत. बाकी प्रेमळ मित्रांनो, शांत राहा, कारण आयुष्यामध्ये काहीही देखील झाले तरीही आता मात्र आपण कधीही नक्कीच चिंता मात्र नक्कीच करू नये. एवढं मात्र तुम्हा आम्हा प्रत्येकाला नेहमी समजून नक्कीच घ्यायचे. आयुष्यात तुम्ही खूप मोठे व्हा, पण वाईट काळात साथ दिलेल्या माणसांना कधीही तुम्ही मात्र विसरू नका. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकाने समजून मात्र घेतलं पाहिजे. मित्रांनो, आपण आपल्या मनासारखे नक्कीच झाले की त्यांची कृपा झाली म्हणतो आणि आपल्या मनाविरुद्ध आयुष्यामध्ये झाले की कृपा भगवंतांची नाही झाली म्हणतो. ते चुकीचे आहे. आपल्याला वाटते तसे न होण्यात त्यांची मात्र कृपाच आहे. झोपल्यावर रोज सगळे आपण जागे होतो, ही मात्र त्यांची कृपा नाही का? याच पद्धतीने भरपूर जास्त भगवंत आपल्या जीवनामध्ये नक्कीच भरपूर जास्त प्रमाणात कृपा मात्र आपल्यावरती करीत असतात. म्हणूनच अजूनही जर तुम्ही चिंता आणि काळजी करीत असाल ना, तर खरोखर ती तुमची चिंता आणि काळजी पूर्णत्व व्यर्थ आहे. आयुष्याच्या प्रवासात काही तुमचे नाही आणि काही तुमचे राहणार नाही. म्हणून व्यर्थ ची चिंता आता मात्र आपण प्रत्येकाने सोडली पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, शांत राहा. पोटात गेलेलं विष एकदाच माणसाला मात्र मारून टाकते, पण आपल्या मनामध्ये गेलेले विष हे क्षणाक्षणाला आपल्याला नक्कीच मारत असते. म्हणून मनुष्याने कधीही आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार नक्कीच ठेवू नये. बस एवढंच खरे. बाकी एखाद्या गोष्टीमध्ये आपण किती जास्त प्रमाणात राहावे हे मात्र नक्कीच आपण समजून घ्यावे. प्रेमळ मित्रांनो, आयुष्यामध्ये काहीही देखील झाले तरीही तुम्ही जास्त चिंता आणि काळजी करणं मात्र समजून अर्थात करणं सोडून द्या. कारण आयुष्यामध्ये जेवढं तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या घडत आहे ते उत्तमच नक्कीच घडत आहे. घडून गेलेले कधी देखील वापस येणार नाही. म्हणून काळजी करू नका. सुखी राहायचं असेल तर मनात एक आणि पोटात एक ओटात एक असणाऱ्या लोकांपासून आपण मात्र प्रथम लांब राहावे. वेळ आणि नशिबावर कधीच कोणी गर्व करू नये, कारण दोन्ही देखील बदलण्यायोग्य असते. मन दुखवल्यानंतर मागितलेली माफी आणि मेल्यानंतर केलेलं कौतुक यांना काहीच कधी किंमत नक्कीच नसते. कोणी फसवले याचे दुःख तात्पुरते असते, परंतु आपण कोणाला फसवले नाही याचा आनंद दीर्घकाळ टिकतो. काळजी करणारे माणसं मिळायला प्रथम भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याजवळ आपल्याला मिळालेली आहेत हे समजायला मात्र त्याहीपेक्षा जास्त भाग्य लागतं. तुमचा सर्वात मोठा शत्रू नक्कीच तुमचं अर्थात अनियंत्रित असलेलं मन आहे, हे देखील आपण समजलं पाहिजे. बाकी मन दुखवल्यानंतर मागितलेली माफी आणि मेल्यानंतर केलेलं कौतुक यांना काहीच कधी किंमत नसते. आयुष्यात आपल्याकडे कॅमेरा असणं देखील खूप आवश्यक आहे, कारण आरसा आपल्याला गेलेली वेळ कधी देखील दाखवणार नाही. समजून घ्या. आयुष्यात असेही माणसं भेटतात ज्यांच्यावर फक्त प्रेम आपल्याला करता येतं, मिळवता नाही येत, कारण ते दुसऱ्यांच्या नक्कीच नशिबात असतात. सुरुवात तर मात्र नेहमी छोटी करावी, पण शेवट मात्र 16 बनला पाहिजे. एवढं मात्र आपण प्रयत्न नक्कीच करावे. आणि आयुष्यामध्ये जो व्यक्ती कायम प्रयत्न करीतो अर्थात त्याच्या आयुष्यामध्ये नेहमी आनंद मात्र नक्कीच असतात. म्हणून प्रेमळ मित्रांनो, काहीही देखील झाले तरीही तुम्ही मात्र तुमच्या आयुष्यामध्ये सातत्याने प्रयत्न नक्कीच करीत चला. नमस्कार. जगात 3 मुख्य आश्चर्य नक्कीच आहेत. एक, आपण जन्मभर ज्या मी बरोबर राहतो त्यांचे
स्वरूप आपल्याला कळत नाही. जीवनाचे सारे व्यवहार ज्या मनाच्या द्वारे करतो ते मन आपल्या ताब्यात येत नाही, हे दुसरे आश्चर्य. आणि क्षणोक्षणी प्रपंचात सुख नाही असे सर्वजण तक्रार करीतात. देव कोण म्हणतं भगवंत दिसत नाही. जेव्हा कोणीच आपल्याला दिसत नाही तेव्हा मात्र भगवंतच नक्कीच दिसत असतो. हेच मोठे आयुष्यामधले मत मात्र सत्य आहे. बाकी प्रवाहासोबत वाहत जाणे चुकीचे नसते, पण प्रवाह कशाचा आहे हे पाहणे महत्वाचे आहे. नक्कीच समजून घ्या. माणसांचं येणं जाणं तसं तर चालूच आहे. आयुष्यभर कोणी आलं म्हणून त्रास होतो, तर कोणी गेल्याचे चळ कोणी जवळ असतानाही लांब असल्यासारखं आणि कोणी लांब असूनही जवळ असल्याचा भास. कोणी चांगलं वागलं म्हणून मनात बसतं, बाकी तर कोणी वाईट वागलं ते चांगलं चटवणीत नक्कीच राहतं. आयुष्यामध्ये असंच रोज आपल्या काही ना काही घडत राहतं. पण जगायचं म्हटलं तर नकारात्मक गोष्टींकडे आपण मात्र दुर्लक्ष नक्कीच करावे. प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या. आयुष्यामध्ये जे घडत असते ती प्रत्येक गोष्ट उत्तमासाठीच घडत असते. बस आता मात्र एवढं समजून घ्या आणि नेहमी आनंदी राहून हे तुम्ही तुमचे आयुष्य नक्कीच जगा. आयुष्यात एखादी गोष्ट मिळवायची असेल, अर्थात एखादी चांगली गोष्ट जर तुम्हाला मिळवायची असेल तर भरपूर जास्त दुःखांचा आणि संकटांचा मात्र तुम्हाला सामना नक्कीच करावा लागेल. नातं तर हे नक्कीच झाडाच्या सावली सारखं आहे. समजून घ्या. ज्या झाडाची सावली चांगली आहे तिथेच माणूस विसावा घेतो. नात्यात तसं असंच असतं. जिथे मान सन्मान आदर आणि माणुसकी असते तिथेच मात्र नातं जास्त काळ प्रथम टिकत असतं. हे आपण प्रत्येकाने नक्कीच लक्षात घेतलं पाहिजे. बाकी कमवलेली नाती आणि जिंकलेलं मन ज्याला सांभाळता येते तो आयुष्यात कधी देखील हरणार नाही. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या. ते म्हणजे काही देखील झाले तरीही आपण कधीही चिंता नक्कीच करू नये. कारण जितकं जास्त प्रमाणात तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये चिंता करणार आहात, अर्थात त्यापेक्षा जास्त तुमच्या आयुष्यामध्ये अजून जास्त ती तुम्हाला चिंता नष्ट करून टाकेल. म्हणून चिंता आणि काळजी करणं तुम्ही आता सोडून द्या आणि भगवंतांचे नामस्मरण करण्याकडे आता मात्र आपण प्रत्येकाने नक्कीच लक्ष दिले पाहिजे. शांत राहा. कारण काही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये जशा घडत असतात त्या प्रत्येक गोष्टी कोणत्या ना कोणत्या कारणामुळेच घडत असतात. पण जर तुम्ही सतत काळजी आणि चिंता करीत राहिलात तर नक्कीच तुमचे आयुष्य मग मात्र दुःखामध्ये भरपूर जास्त प्रमाणात जाईल. बस तेवढंच गोष्ट आपण प्रत्येकाने समजून मात्र घेतली पाहिजे. आयुष्याचं एक मोठं रहस्य आहे की आपण कोणासाठी जगतोय हे आपल्याला कळतं, पण कोण आपल्यासाठी जगते हे आपल्याला कधी देखील समजणार नाही. एवढं मात्र आयुष्यामधले एक सर्वात मोठे सत्य आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, शांत राहा. कारण जेवढं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच पूर्णत्व आयुष्यामध्ये तुम्ही तुमच्या जेवढं काही गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त मात्र तुम्हाला आता नक्कीच मिळणार. आपलं माणूस पुढे जात असेल तर प्रत्येक वेळेस पाय तुम्ही त्याचे ओढू नका. एकदा हात तुम्ही ओढून बघा, तो पुढे पण जाईल. कदाचित तुम्हाला देखील 4 पावले अजून तो पुढे नक्कीच नेईल. म्हणून आपण प्रत्येकाला नेहमी आनंदी मात्र ठेवलं पाहिजे. आयुष्यामध्ये जो व्यक्ती कायम भगवंतांवरती विश्वास ठेवेल तो मात्र त्याच्या आयुष्यामध्ये कधीही नक्कीच दुःखी राहणार नाही. प्रेमळ भक्तांनो, भगवंत म्हणतात नक्कीच प्रेमळ भक्ता शांत मनाने हा संदेश आहे. कारण तुझ्या आयुष्यामध्ये लवकरच काहीतरी अद्भुत घडणार आहे आणि आयुष्यामध्ये काहीतरी गोष्टी उत्तम देखील घडणार आहेत. जर अजूनही तुम्ही एखाद्या चिंतेमध्ये असाल तर मग नक्कीच आपण आपली चिंता सोडावी. शांत राहा. कारण जेवढं आपल्याला भगवंत देत आहेत बस तेवढंच आपल्यासाठी उत्तम आहे असं आपण प्रत्येकाने समजून घ्यावे. आणि ह्या आयुष्याच्या प्रवासामध्ये तुम्ही आम्ही प्रत्येकाने शांत राहून हे आयुष्य मात्र नक्कीच जगावे. भगवंतांच्या कृपेने तुमचे आयुष्य नेहमी आनंदी जावे आणि तुम्हाला भगवंत नेहमी आनंदी ठेवावे.
बस एवढीच प्रार्थना आम्ही भगवंतांच्या चरणी नक्कीच करतो. मित्रांनो, प्रथम समजून घ्या, जीवनामध्ये तुम्ही प्रत्येक माणसाची कदर करा. अर्थात तुम्ही जर कधी इतरांची कदर करणार नाही तर तुमची कोणी कधी कदर करणार नाही. म्हणूनच आपण प्रत्येकाने इतरांची देखील कदर मात्र योग्य पद्धतीने आपण करायला शिकलं पाहिजे. आयुष्याच्या शर्यतीमध्ये एकच गोष्ट समजून घ्यायची, बस जे आपल्या मनासारखं, अर्थात जे आपल्या आयुष्यामध्ये सध्या घडत आहे त्या प्रत्येक गोष्टी आपल्यासाठी उत्तमच घडत आहेत एवढं मात्र नक्कीच. कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती नक्कीच करावे. खूप ससे तुमच्या आडवे येतील, बस त्यांना हरवण्याची हिंमत मात्र कायम आपण आपल्या मनगटामध्ये ठेवावे. एवढंच नक्कीच आपण आपल्या आयुष्यामध्ये समजून घ्यायचे असते. बाकी जे काय सध्या तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहे ते खरोखर उत्तमच घडत आहे. शांत राहा, काही झाले तरी नक्कीच उत्तम कर्म करीत राहा. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यामध्ये उत्तम कर्म करणारा व्यक्ती नेहमी आनंदी राहतो. नक्कीच भावना कळायला मन लागतं, इतरांच्या वेदना कळायला जाणीव लागते आणि भगवंत कळायला श्रद्धा लागते आणि माणूस कळायला फक्त आणि फक्त माणुसकी लागत असते. बस एवढंच सत्य आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट आपण प्रत्येकाने समजून घ्यायची असते, ते म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे प्राप्त करायचं आहे त्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला जर नक्कीच प्राप्त करून घ्यायच्या असतील तर फक्त तुम्ही त्याचा विचार करू नका, तर प्रथम मात्र तुम्ही नक्कीच प्रथम प्रयत्न करा. बस एवढंच समजून घ्या, व्याज आणि माज फेडावाच लागतो. कर्म कोणाला कधी चुकत नसतात. तुमच्या आयुष्यातील वाईट आणि नकारात्मक गोष्टी अर्थात काढायला सुरुवात तुम्ही केलात की चांगल्या गोष्टींसाठी आपोआप तुमच्यासाठी जागा तयार होते. थोडं तुझं थोडं माझं असा सुसंवाद जिथं असतो ते घर खऱ्या अर्थाने घर नक्कीच असतं. आयुष्यात कितीही ब्लॅक अँड व्हाईट गोष्टी घडल्या तरी आपण आपलं कलरफुल जगणं कधी देखील सोडायचं नसतं. एवढं मात्र नक्कीच, जीवनाचा प्रवास तसा विचित्रच आहे. काहीही न घेता आपण येतो, बऱ्याच गोष्टींसाठी लढतो आणि सर्व काही इथेच आपण मात्र सोडून निघून जातो. म्हणूनच जे भगवंतांनी सध्या तुम्हाला दिलेले आहे त्याचा तुम्ही मनसोक्त आनंद घ्या. ज्यांना काळजाचे घाव आणि डोळ्यातील भाव कळतात त्यांच्याशी जोडलेल्या नात्यालाच खरा अर्थ नक्कीच असतो. शिळ्या भाकरीला आणि तुटक्या चपलाला आयुष्य जगत असताना कधीच नावं ठेवायचं नाही, कारण भाकरी आज जरी शिळी असली तरी देखील तिनं मात्र काळ तुमचं पोट भरलं होतं आणि चप्पल आज जरी तुटलेली असली तरी देखील तिनं काळ आपल्याला आधार नक्कीच दिला होता. म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती ही फार मोलाची आहे. फक्त तिची किंमत तुम्हाला वेळ आल्यानंतरच समजणार. आधी स्वतःला ओळखावे, मग दुसऱ्यांची पारख करणे आपल्यासाठी सोपे नक्कीच होऊन जाते. बाकी कायम टिकणारी गोष्ट एकच, ती म्हणजे माणुसकी आहे. म्हणून पैशापेक्षा जीवाला जीव देणारी जीवाभावाची जीवलग माणसं तुम्ही प्रथम जोडायला शिका आणि ती तुम्ही जपा. तीच तुमची प्रथम मात्र खरी संपत्ती आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, काहीही देखील झाले तरी तुम्ही कधीही निराश मात्र नक्कीच होऊ नका. बस तेवढंच आपण समजून जावे. भगवंत नेहमी म्हणतात, जीवनाचा प्रवास जरी प्रत्येकाचा सारखाच असला तरी अनुभव मात्र वेगवेगळे नक्कीच असू शकतात. आयुष्यामध्ये एक नक्कीच गोष्ट डिलीट आणि ब्लॉग होत नाही, ते म्हणजे आठवण असते. समाजात जर तुम्हाला स्वतःची ओळख निर्माण करायची असेल तर त्यासाठी तुम्ही आधी स्वतःची ओळख मात्र करून द्यायला हवी. आयुष्यात फक्त दुसऱ्यांचं चांगलं होताना तुम्ही तुमच्या मनी बघण्याची इच्छा ठेवा. तुम्हाला कधीच कोणत्याच गोष्टीची कमतरता मात्र नक्कीच पडणार नाही. मेहनत नावाचा मित्र सोबत असेल तर अपयश नावाच्या शत्रूची भीती कधीच राहणार नाही. आयुष्यात जर आनंदी राहायचे असेल तर कोणालाही गरजेपेक्षा महत्त्व तुम्ही जास्त देऊ नका, कारण तुम्ही ज्या व्यक्तीची किंमत वाढवता पण ती व्यक्ती तुमची किंमत शून्य करून ठेवते. संघर्षाचा काळ कितीही कठीण जरी असला तरी सोबत निस्वार्थी मार्गदर्शन देणारं कोणी असेल तर मार्ग नक्की सापडत असतो. बाकी प्रेमळ मित्रांनो, शांत राहा. नक्कीच जेवढ्या जास्त प्रमाणात तुम्ही शांत राहाल
तेवढ्याच जास्त प्रमाणात तुमचे आयुष्य नक्कीच उत्तम मात्र बनून जाईल. बस एवढंच आपण प्रत्येकाने नक्कीच समजून घेतलं पाहिजे. भगवंत म्हणतात आयुष्यात जे जे घडते ते प्रत्यक्ष चांगलेच घडते, असं आपण प्रत्येकाने समजून मात्र नक्कीच घेतलं पाहिजे. आजचा हा संदेश अजून काही मिनिटे शांत मनाने नक्कीच ऐकावे. प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, ते म्हणजे आयुष्यामध्ये संघर्ष ज्या व्यक्तीला नक्कीच येत असतो तो व्यक्ती मात्र नक्कीच नक्कीच पूर्णत्व जात असतो. हे आयुष्यामधले मोठे सत्य आहे. लोक येतील लोक जातील, जपाची फक्त ती अर्थात ती म्हणजे अडचणीत तुमच्यासोबत उभी राहणारी लोक. बस तेवढंच आपण प्रत्येकाने समजून मात्र नक्कीच घेतलं पाहिजे. आजचा हा संदेश अजून काही मिनिटे देऊन नक्कीच आपण ऐकावा. शांत राहा, कारण आयुष्यामध्ये जो व्यक्ती कायम शांत राहून हे आयुष्य जगत असतो तो मात्र नक्कीच त्याच्या आयुष्यात पुढे जातो. कष्टाच्या कमाईला स्वाभिमानाचा गंध आणि परिस्थितीची जाणीव देखील निश्चिंतच असते. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यातील काही क्षण आनंदाचे असतात तर काही क्षण दुःखाचे असतात. पण जे सध्या क्षण तुमच्यासोबत नक्कीच घडत आहेत त्या प्रत्येक क्षणाचा तुम्ही योग्य पद्धतीने असा आनंद घ्या. कारण आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात त्या प्रत्येक गोष्टी आपल्या चांगल्यासाठीच घडतात. म्हणून तुम्ही नक्की चिंता आणि काळजी करणं सोडून द्या. बस जे काय घडत आहे ते प्रत्यक्ष भगवंतांच्या इच्छेने उत्तमच घडत आहे असं आपण प्रथम समजून घ्यावे. आणि नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये सदैव आनंदी मात्र तुम्हाला नेहमी नक्कीच राहायचं आहे. भगवंत म्हणतात समजून घे, एक पेन चुका करू शकतो पण एक पेन्सिल कधी चूक करत नाही. कारण तिचा पार्टनर खोडं रबर तिच्या सोबत असतो, तो तिच्या सर्व चुका सुधारतो. म्हणूनच जीवनात आपला एक तरी विश्वासू मित्र असावा जो आपल्या चुका नक्कीच सुधारेल. एवढं मात्र नक्कीच. एखाद्याजवळ तुमच्या आशा आडतात अशा आठवणी तुम्ही ठेवून जा की नंतर त्यांच्याजवळ आपला विषय जरी निघाला तर त्यांच्या ओठांवर थोडंसं असू आणि डोळ्यात थोडंसं पाणी नक्की झालं पाहिजे. पैशाने गरीब असला तरी चालेल पण मनाने मात्र नक्कीच तुम्ही श्रीमंत प्रथम बनायला शिका. बस एवढंच खरे. शब्द हे एका चावीसारखे असतात, कधी मन मोकळे करतात तर कधी तोड मात्र नक्कीच बंद करतात. जिंदगी अर्थात जीवन कधी परत तुम्हाला मिळणार नाही. म्हणून जे घडते ते आपण आनंदाने स्वीकार करावे. आणि आयुष्यामध्ये जे काही आपल्या घडत आहे नक्कीच ते देखील उत्तमच घडत आहे असं आपण प्रत्येकाने समजून घ्यावे. भगवंत म्हणतात तयार राहा, कारण लवकरच तुझ्या आयुष्यामध्ये अशी गोष्ट आणि घटना घडणार आहे ज्याची तू कधी कल्पना देखील केलेली नसेल. म्हणून लवकरच आता आयुष्यामध्ये तुला मोठी गोड बातमी देखील मिळणार आहे. चिंता आणि काळजी करणं तुम्ही सोडून द्या आणि भगवंतांवरती तुम्ही सदैव मात्र विश्वास नक्कीच ठेवा. भगवंत म्हणतात आयुष्यातील अर्थात आयुष्यामध्ये काही झाले तरीही तुम्ही प्रथम आनंदी नक्कीच राहायला शिका. प्रेमळ मित्रांनो, जर आनंद तुम्हाला अनुभवायचा असेल तर तुमच्या दुःखासोबत तुम्हाला मात्र खेळायला शिकलंच पाहिजे. जीवनामध्ये घडून गेलेल्या काही अनमोल गोष्टी नेहमी आपल्यासोबत आठवणी स्वरूपात नक्कीच राहतात, तर काही मात्र आठवणी मनातल्या वेदना जाग्या करून जातात, तर काही चेहऱ्यावर आपसूक नक्कीच हसून आणून देतात. पण मात्र त्यातील काही ठराविक आठवणीच माणसाला माणूस पण सांगून मात्र जात असतं. बस तेवढंच आयुष्यामधले एक सर्वात मोठे सत्य आहे. जेवढं तुम्हाला प्राप्त झालेलं आहे त्या प्रत्येक गोष्टी तुमच्यासाठी उत्तमच आहेत. म्हणून जर तुम्ही चिंता आणि काळजी कराल तर नक्की आयुष्यामध्ये तुम्ही नेहमी आनंदी राहा. भगवंत म्हणतात शांत राहा. अर्थात ज्या काही गोष्टी सध्या तुझ्या आयुष्यामध्ये घडत आहेत त्या उत्तमच घडत आहेत. म्हणून जर अजूनही तुम्ही चिंता आणि काळजी करीत असाल तर नक्कीच तुमची ती प्रत्येक चिंता आणि काळजी व्यर्थ आहे. शांत राहावे, आनंदी राहावे आणि उत्तम कर्म करीत आपण प्रत्येकाने आपले हे मात्र
आयुष्य नक्कीच जगावे. आजचा हा संदेश अजून काही मिनिटे देऊन आपण नक्कीच ऐकावा. समजून घ्या. प्रथम, आयुष्यातील ज्या काही घटना सध्या तुमच्यासोबत घडत आहेत त्या प्रत्येक घटना घडण्यामागे काही ना काही भगवंतांची मोठी योजना असते. परंतु ती योजना आपण प्रत्येकाला योग्य पद्धतीने मात्र नक्की समजायला पाहिजे. कारण जी भगवंतांची योजना आहे ती आपल्यासाठी उत्तमच आहे हे मात्र आपण समजलं पाहिजे. नक्कीच आयुष्यामध्ये समजून घ्या. एखादी व्यक्ती जर तुम्हाला दुखावून सोडून गेली तर त्याचं वाईट कधी तुम्ही जास्त क्षण नक्कीच वाटून घेऊ नका. कारण प्रत्येकजण तुमच्या आयुष्यात काहीतरी कारण घेऊन नक्कीच येत असतो आणि जाताना एक शिकवण देखील तुम्हाला मात्र नक्कीच देऊन जात असतो. अर्थात समजून घ्या, ती सोडून गेलेली व्यक्ती तुम्हाला शिकवून जात असते की प्रत्येकावर विश्वास कधी ठेवायचा नसतो आणि ठेवला तरी गुंतायचं मात्र नसतं. दुसऱ्यावर प्रेम करताना स्वतःवरही प्रेम करावं आणि अपेक्षा फक्त आपण स्वतःकडून ठेवाव्या. बस एवढ्याच गोष्टी तुम्हाला प्रत्येक क्षणी समजून मात्र घ्यायच्या आहेत. प्रेमळ मित्रांनो, नक्कीच आयुष्याच्या प्रवासामध्ये एकच गोष्ट समजली पाहिजे. तुमच्या विचारांमध्ये जर सकारात्मकता असेल तर नक्कीच तुम्ही पुढे जाल. पेनातल्या शाईचा रंग कुठलाही असला तरी शाईने मात्र लिहिलेल्या शब्दांचा भाव मात्र सारखा नक्कीच असतो. समजून घ्या. आपल्या बुद्धीनुसार, शक्तीनुसार जीवन मात्र आपल्याला जगता आले. आता आपण जगत असलो तरी नियतीने मांडलेला प्रत्येक डाव नक्कीच ठरवलेली शेवट आपण प्रत्येकाला मात्र स्वीकारावाच लागतो. म्हणून आयुष्यामध्ये कुठल्या क्षणी तुम्ही उदास नक्कीच राहू नका. कारण जे सध्या तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहे त्या प्रत्येक गोष्टी तुमच्यासाठी उत्तमच घडत आहेत. बस तेवढंच आपण समजून घ्यावं. भगवंत म्हणतात शांत राहावे. कारण जीवनामध्ये कधी तुम्हाला पुढील मात्र क्षणामध्ये काय घडणार आहे याची नक्कीच कल्पना नसेल. पण प्रेमळ मित्रांनो, तुमच्या आयुष्यामध्ये पुढील काळामध्ये काय घडणार आहे याची मात्र कल्पना नक्कीच ती मला आहे. म्हणून प्रथम आपण जे काय घडत आहे ते बस उत्तमच घडत आहे असं नक्कीच समजून आनंदी राहून हे आयुष्य जगावे. आजचा हा संदेश ज्या भक्तांनी इतका वेळ देऊन ऐकलेले असेल त्यांचे मी मनापासून आभार मानतो. प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या. आयुष्यामध्ये मनुष्य प्रत्येक क्षणी दुःखी जरी असला तरी देखील भगवंतांच्या भक्तीमध्ये आल्यानंतर कसलाही माणूस शांत होऊन जातो, समाधानी होऊन जातो. आणि जो व्यक्ती भगवंतांची भक्ती करतो परंतु पाठीमागे वाईट कर्म करतो तो मात्र कधीच आनंदी राहू शकणार नाही. स्वभावाला औषध नाही, चारित्र्याला प्रमाणपत्र नाही, शब्दापेक्षा काय तिखट नाही आणि मौनासारखं उत्तम कोणतं साधनही नाही. पण त्यासाठी स्वतःवरती तुम्ही विश्वास ठेवा. मग एक दिवस असा येईल की घड्याळ दुसऱ्यांचे असेल पण वेळ मात्र तुमची नक्कीच असेल. माणसाचं काय घेऊन बसलात, पैसा आला की पाकिट सुद्धा नक्कीच पूर्ण तो फुगत असतं. एवढं मात्र समजून घ्या. बाकी प्रेमळ मित्रांनो, आयुष्याने मला इतकं शांत ठेवले की आता मला फक्त ऐकायचे आहे. आता बोलायचे काहीच नाही, कुणाशी वाद घालायचे हे नाही, कुणाला समजावून कधी सांगायचं नाही. फक्त गप्प बसायचं आणि प्रत्यक्षात आपण नक्कीच आपले कार्य आणि प्रत्येक गोष्ट योग्य पद्धतीने नक्कीच करायचं. हा संदेश नक्कीच तुम्ही पुढे ऐका. समजून घ्या. आयुष्यामध्ये नक्कीच जो व्यक्ती प्रत्येक क्षणी शांत राहतो आणि आनंदी राहतो त्याचे आयुष्य देखील उत्तम घडते. जीवनात काय करावे हे आपल्याला रामायण शिकवते आणि सांगतं. जीवनात काय करू नये हे महाभारत सांगतं. आणि हे अमूल्य जीवन कसं जगायचं हे भगवद्गीताच आपण प्रत्येकाला सांगत असते. कागदांना पिन मारली की ते एकत्र होतात आणि माणसांना पिन मारली की ती मात्र नक्कीच आयुष्यामधून वेगळी होत असतात. हेच मोठे सत्य आहे. समजून घ्या. जे घडते ते उत्तमच घडते अशी जर तुम्ही तुमच्या मनामध्ये कल्पना ठेवलात तर नक्कीच तुमचे आयुष्य अजून उत्तम होईल. भगवंत म्हणतात उपकार जरी नाही फेडता आले तरी चालतील
पण जाणीव मात्र नक्कीच प्रत्येकाने ठेवली पाहिजे, हेच खरे. बाकी डॉक्टरांनी दिलेल्या 8 दिवसांच्या गोळ्यांपेक्षा नक्कीच तुम्ही जिवलग मित्रांसोबत 10 मिनिट मोकळेपणाने मारलेल्या गप्पा हे मात्र आयुष्यामध्ये नक्कीच आनंदी ठेवत असतात. कृतज्ञतेच्या अर्थात जादूद्वारे तुम्ही विपुलतेच्या अमर्याद पातळीवर नक्कीच पोहोचू शकतात. आत्मविश्वास म्हणजे एक सुंदर सकाळ आहे जी तुमच्या संपूर्ण दिवसाला सुंदर बनवते. खूप सुंदर असतात ते क्षण ज्यात मित्र सोबत असतात, परंतु त्यातही सुंदर असतात ते क्षण जेव्हा दूर राहून ते आपले आठवण काढतात. मैत्रीच्या जीवनामध्ये आठवणींचा एक गाव यावा. हृदयात जपलेल्या प्रत्येकाला रोज नक्कीच आवाज द्यावा. समजून घ्या, काही गोष्टी उत्तम असतात आपल्या आयुष्यामध्ये घडत असणाऱ्या, आणि काही उत्तम नसतात. पण जेवढं सध्या तुमच्या नक्कीच आयुष्यामध्ये सध्या तुमच्या घडत आहे त्या प्रत्येक गोष्टी तुमच्यासाठी नक्कीच उत्तमच घडत आहेत. बस एवढंच तुम्ही समजून घ्या. बाकी भगवंतांना केलेला नमस्कार देखील भगवंत कधी उदार मात्र ठेवत नाहीत, ही एक मोठी नक्कीच गोष्ट आहे. बाकी मित्रांनो, ज्याला धन कमवायचे आहे त्याने कणसुद्धा कधी वाया घालू नये, आणि ज्याला ज्ञान कमवायचे आहे त्याने श्रमसुद्धा कधी वाया मात्र घालू नये. बस एवढं मात्र नक्कीच आपण समजून घेतलं पाहिजे. वाद थांबवायचा असेल तर जिथल्या गोष्टी तिथे सोडून मात्र तुम्ही द्यायला शिका. मन आणि विचार जिथे जुळतात तिथेच नाती प्रथम टिकतात. कोणालाही आपलंसं करण्यासाठी कोणीतरी कोणतीही जादू असावी लागत नाही. फक्त आपण जे बोलतो ते सत्य आणि प्रामाणिक नक्कीच असलं पाहिजे. आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती ही फार लाख मोलाची आहे, फक्त तिची किंमत तुम्हाला वेळ आल्यानंतरच समजणार. कपाट आणि मन या दोन्ही गोष्टी वेळोवेळी स्वच्छ तुम्ही नक्कीच केल्या पाहिजेत, कारण कपाटाला अडचण होते अर्थात सामानाची, आणि मनाला अडचण होते ते म्हणजे गैरसमजाचे. हे देखील समजलं पाहिजे. ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की संपूर्ण जग तुमच्या विरोधात उभे आहे, त्यावेळेस जगाकडे तुम्ही पाठ फिरवा आणि एक सेल्फी काढा. मग संपूर्ण जग तुमच्या मात्र सोबत नक्कीच असेल. म्हणून प्रथम तुम्ही तुमचा दृष्टिकोन बदला, म्हणजेच नक्कीच तुमचे आयुष्य उत्तम बनेल. हे देखील समजलं पाहिजे. बाकी आयुष्यामध्ये काहीही झाले तरी देखील तुम्ही तुमच्या मनाला स्थिर ठेवा. कोणत्याही मनुष्याची सध्याची स्थिती पाहून त्याच्या भविष्याची ठर उडवू नका, कारण काळ इतका ताकदवान आहे की तो एका सामान्य अर्थात कोळशाला सुद्धा हळूहळू हिऱ्यामध्ये निश्चिंतच बदलू शकतो. बस एवढंच समजून घ्या. आयुष्य कोणासाठी कधी थांबत नाही, फक्त आयुष्य जगण्याचे कारण मात्र प्रत्येक क्षणी नक्कीच बदलत असतात. बाकी प्रेमळ मित्रांनो, फोटोला हार लागत नाही तोपर्यंत आयुष्यात आपण हार मानायची नाही. झालं तर नाहीतर नक्कीच बरबाद. कुंडली न जमवता जीवनभर साथ देणारे जिवलग म्हणजे फक्त आणि फक्त तुमचे मित्रच आहेत. दुसऱ्यांच्या चुका कधी तुम्ही शोधू नका. अर्थात तुमच्या स्वतःमध्ये बदल कसा घडवता येईल यासाठी प्रयत्नशील राहा, कारण तुमच्या स्वतःमध्ये अर्थात केलेल्या बदल तुमची प्रगती घडवणार आहे. आणि दुसऱ्यांच्या जर चुका शोधत बसलात तर मात्र जवळ असलेल्या चुकाला सुद्धा आपण नक्कीच कधी मुकणार आहोत, हे देखील आपण समजलं पाहिजे. बाकी समजून घ्या, आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट अशीच आहे. जिवंतपणी कधी कोणी तुम्हाला भेटायला येणार नाही, मात्र मेल्यानंतर एका फोनवर सर्वजण नक्कीच जमा होतील. म्हणूनच कधीही आयुष्यामध्ये इतरांकडून जर तुम्ही अपेक्षा ठेवाल तर नक्कीच ती अपेक्षा तुम्हाला दुःखामध्ये ठेवेल. का कुणावर रुसावं आणि का कुणावर फुगावं. इथे आयुष्यही आपलं आणि नक्कीच यातली माणसेही आपलीच. 4 क्षणांचं आयुष्य यात काय वाया घालवायचं. मनात दोष ठेवून का उगाच कुटत बसायचं. येईल त्याला नक्कीच येऊ द्यायचं, जाईल त्याला जाऊ द्यायचं. आपण थोडं हसायचं आणि इतरांनाही थोडं हसवायचं. थोडं जगायचं, थोडं जगायला शिकवायचं. या अर्थात जगायचं असं काही आपणही नसताना या जगात आपलं नाव घेऊन कोणीतरी समाधानाने मात्र नक्कीच हसले पाहिजे. मित्रांनो,
या दुनियामध्ये प्रथम तोच व्यक्ती टॅलेंटेड आहे जो नक्कीच वाईट परिस्थितीमध्ये स्वतःच्या मनाला समाधानी ठेवतो. जे बोलतात ते शब्द असतात, जे बोलत नाहीत त्या मात्र भावना असतात, आणि जे बोलायचं असतं पण नक्कीच बोलता येत नाही त्या मात्र मर्यादा असतात. एवढं मात्र नक्कीच खरे, नवं मिळालं की जुनं अडगळीला पडतं, पण नव्याने एकेवेळी दगा दिला की जुन्याची किंमत नक्कीच पूर्णत्व समजत असते. नक्कीच मग ती वस्तू असो किंवा नक्कीच ती पूर्णत्व माणसं असतील. कंदील जरी सोन्याची अर्थात कंदील जरी सूर्याची बरोबरी करू शकत नसला तरी देखील अंधारात त्याचं महत्त्व सूर्या इतकं नक्कीच आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःला कधीच कमी मात्र नक्कीच लेखू नका. बस एवढंच आपण समजलं पाहिजे. जगात जन्माला येतो तेव्हा माणूस अर्थात आपल्याकडे देह नसतो, अर्थात असतो परंतु नाव नाही, आणि जग सोडत असताना मात्र नाव असतं पण देह नाही. मिळालेल्या देहाचं नावात रूपांतर करण्याचा हा प्रवास म्हणजेच आपलं नक्कीच आयुष्य आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, या प्रवासामध्ये जो व्यक्ती प्रत्येक अडचणींचा सामना सकारात्मक मनाने करेल तो मात्र त्याच्या आयुष्यामध्ये निश्चिंतच पुढे जाईल. प्रेम 3 गोष्टींमुळे जास्त वाढते: आठवण, काळजी आणि विश्वास. तुमच्या बरोबरी कोणाशीही करणे योग्य नाही, अर्थात कारण प्रत्येकाचा जीवन प्रवास हा मात्र नक्कीच वेगवेगळा असतो. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये भगवंत प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टी देतात, आणि तुमच्या आयुष्यातील वाईट आणि नकारात्मक गोष्टी काढायला तुम्ही जर सुरुवात केलात की चांगल्या गोष्टींसाठी आपोआप नक्कीच तुमच्यासाठी जागा तयार होत असते. हे देखील आपण प्रत्येकाने समजून घ्यायचं. बाकी सुंदरता ही वागण्यात, बोलण्यात आणि विचारात असते, पण लोक मात्र दिसण्यात आणि कपड्यात ती पाहतात. जीवनातील प्रत्येक गोष्टीचा अर्थ शोधण्याचा तुम्ही प्रयत्न करा, कारण प्रत्येक अनुभवामागे एक विशेष शिकवण लपलेले नक्कीच असते. हे देखील आपण प्रत्येकाने समजून मात्र घेतलं पाहिजे. शांत राहा. आयुष्यात नशिबाचा भाग फक्त 1% आणि परिश्रमाचा भाग 99% नक्कीच असते. म्हणूनच आपण प्रथम परिश्रम जास्त करावे, एवढं मात्र नक्कीच. भगवंत म्हणतात, निंदा व टीका आयुष्यात वाटेला आल्याच पाहिजे. जर रोजच तुझी स्तुती झाली तर प्रगतीचा मार्ग बंद होऊन गर्विष्ठ नक्कीच माणूस होऊन जातो, आणि तो गर्विष्ठ दिशेला नक्कीच जातो. म्हणूनच जर तुमच्या आयुष्यामध्ये निंदा होत असेल तर त्या निंदेला तुम्ही मुळीच कधीही घाबरू नका, क्योंकि जब तक यहाँ पर हम जिंदा है तब तक निंदा तो यहाँ पर तुम्हारी होती रहेंगी. म्हणून निंदेला घाबरण्यापेक्षा आपण प्रथम उत्तम कर्म नक्कीच करावे. भगवंतांचे असे संदेश नक्कीच आपण योग्य मनाने आणि शांत मनाने करावे, कारण भगवंत आपल्या नेहमी पाठीशी आहेत आणि ते नेहमी आपल्या मात्र पाठीशी नक्कीच राहतील. म्हणून जर तुम्ही अजूनही तुमच्या आयुष्यामध्ये चिंता आणि काळजी करीत असाल तर नक्कीच तुमची ती चिंता आणि काळजी व्यर्थ आहे. शांत राहा. जे घडते ते उत्तमच घडते. नक्की जे घडणार आहे ते देखील उत्तमच घडणार आहे. म्हणून मनुष्याने चिंता आणि काळजी कधी देखील नक्कीच करू नये. प्रेमळ मित्रांनो, आयुष्याचा प्रवास असाच आहे. कधी दुःख, कधी सुख, कधी कोणती गोष्ट तर कधी कोणती गोष्ट नक्कीच घडणार नाही. परंतु एक गोष्ट आपण प्रत्येकाने समजून घ्यायचं असतं, ते म्हणजे जेवढं सध्या तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहे त्या प्रत्येक गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये उत्तमच घडत आहेत असं मात्र प्रथम आपण प्रत्येकाने योग्य पद्धतीने नक्कीच समजलं पाहिजे. बस एवढंच तुम्हाला समजून घ्यायचं आहे. नक्कीच जो दिसण्यावर जातो तो हमखास फसतो. जो डोळ्यातील भाव ओळखतो तो प्रत्येकाचे मन जिंकतो, पण जो डोळ्यातील भाव ओळखून शब्दातील भावना समजतो तो मन जिंकून कायम हृदयामध्ये राहतो. हे मात्र नक्कीच खरे. प्रेमळ मित्रांनो, व्यक्तीला 2 बक्षिसे हमखास मिळतात. एक म्हणजे विरोध आणि दुसरी म्हणजे नक्कीच टीका. बाकी विरोध आणि टीका या कितीही झाल्या तरी आपण कधीच याला नक्कीच घाबरू नये. बाकी नक्कीच वेळ आणि नशीब हे दोन्ही देखील परिवर्तनशीलच आहेत. म्हणून चांगल्या वेळी अभिमान आणि वाईट वेळी चिंता कधीही तुम्ही करू नका.
कारण दोन्ही देखील नक्कीच बदलणारे आहेत. बस तेवढंच आपण नक्कीच समजावे. तुम्ही प्रथम भगवंतांवर विश्वास ठेवा, कारण तुमचा देवावर विश्वास असेल तर देव तुम्हाला जे देईल त्यात समाधान माना. पण स्वतःवर विश्वास असेल तर देवाला सुद्धा तुम्हाला जे हवे ते मात्र देणे भाग नक्कीच पडेल. एवढं मात्र नक्कीच, हसता हसता सामोरे जा तुम्ही तुमच्या आयुष्याला, तरच घडवू शकाल तुम्ही तुमच्या भविष्याला. कधी निघून जाईल आयुष्य हे तुम्हाला समजणारही नाही. आत्ताचा हसरा क्षण परत तुम्हाला कधी देखील मिळणार नाही. राग हा माणसाचा कितीही मोठा शत्रू असला तरी तो योग्य वेळी आलाच पाहिजे, नाहीतरी लोक राग न आल्याचा फायदा मात्र नक्कीच उचलतात. समजून घ्या, पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत आहे. मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते. या जगात नाते तर सगळेच जोडतात, पण नात्यापेक्षा जास्त विश्वासाला जास्त किंमत असते. प्रत्येकाचा आदर करणे हा आपल्या स्वभावातला एक सुंदर दागिना नव्हे तर एक प्रकारची मोठी गुंतवणूक आहे. तो आपल्याला व्याजासकट नक्कीच मिळत असतो. हे देखील प्रथम आपण प्रत्येकाने समजून घ्यावे. शांत राहा, कारण परिस्थितीच्या अधीन होण्यापेक्षा परिस्थितीलाच आपल्या इच्छेप्रमाणे वागवायला पाहिजे. निदान तसा प्रयत्न आपण मात्र नक्कीच करावा. आयुष्यातला काही काळ संघर्ष आणि संयम या दोन्हींसाठी नक्कीच असतो. बाकी माती नरम झाली की शेती नक्कीच बनते आणि पीठ नरम झाले की नक्कीच पोळी बनते. अगदी अशाच प्रकारे माणूस नम्र झाला की लोकांच्या हृदयात त्याची मात्र जागा नक्कीच बनते. तुमचे ध्येय इतके मोठे तुम्ही ठेवा की पराभूत जरी झालात तरी तुम्ही इतरांपेक्षा अर्थात जास्त उंची मात्र नक्कीच गाठलेली असेल. बस एवढंच खरे. आयुष्यात किती मोठे झालात तरी छोट्यांना तुम्ही मात्र कधी विसरू नका, कारण प्रेमळ मित्रांनो, जिथे सुईचे काम असते तिथे तलवार कधी देखील चालणार नाही. बस एवढंच आपण प्रत्येकाने लक्षात ठेवाव्या. आणि आजच्या या संदेशामध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला सांगण्यात आलेल्या आहेत त्या प्रत्येक गोष्टी आपण योग्य पद्धतीने ज्ञानामध्ये ठेवाव्या. बाकी आपण भेटूया